friends, you are welcome in my EGS Physics channel. Now today we are going to discuss Lense-Makers equation. It is one of the important article in optics. मित्रांनो, ऑप्टिक्स या टॉपिकमध्ये एक महत्त्वाचं आर्टिकल आपण शिकणार आहोत. ते आहे लेन्स-मेकर्स इक्वेशन. म्हणजेच जे लेन्स बनवतात किंवा चष्मे बनवणारे असतात ते या इक्वेशनचा वापर करत असतात आणि म्हणून याला लेन्स मेकर्स इक्वेशन असं म्हटलेलं आहे. आता हे जे इक्वेशन आहे ते काय आहे ते आपण आज चर्चा करूया. याच्या अगोदरच्या आर्टिकलमध्ये आपण काय पाहिलं होतं तर रिफ्रॅक्शन ॲट सिंगल कर्व सरफेस. जर एक सिंगल कर्व सरफेस घेतला तर त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन घडतं आणि त्याच्यामध्ये जे काही घटक समाविष्ट आहेत त्यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते रिलेशन आपण डिराईव्ह केलं होतं आणि ते रिलेशन असं होतं n2 मायनस n1 अपॉन r इज इक्वल टू n2 अपॉन v मायनस n1 अपॉन u. हे ते रिलेशन आहे. जर सिंगल कर्व सरफेस असेल तर त्या ठिकाणी घडणारं जे रिफ्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये जे काही पॅरामीटर्स आहेत त्यांच्यामधलं हे रिलेशन दाखवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा फॉर्म्युला या लेन्स मेकर्स इक्वेशन याच्यासाठी वापरायचा आहे. आता त्यासाठी काय करूया, आपण एक लेन्स कन्सिडर करूया. या ठिकाणी आपण कॉन्व्हेक्स लेन्स कन्सिडर केला आहे. कॉन्केव्ह केला तरी सुद्धा चालू शकतो. सेम डेरिवेशन हे कॉन्केव्हसाठी सुद्धा येणार आहे. आपण काय केलं आहे, इथं डबल कॉन्व्हेक्स लेन्स कन्सिडर केलेला आहे. आता हा जो डबल कॉन्व्हेक्स लेन्स कन्सिडर केला आहे त्याचे C1 आणि C2 हे सेंटर्स ऑफ कर्वेचर आहेत. त्याचा हा जो आहे तो काय आहे, पहिला सरफेस आहे कर्व सरफेस. इकडच्या बाजूचा सरफेस आहे तो सेकंड कर्व सरफेस म्हणूया आपण. हा जो फर्स्ट कर्व सरफेस आहे त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर C1 असेल आणि त्याची करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ कर्वेचर ती काय असेल, R1 असेल. याचा जो सेकंड कर्व सरफेस असेल त्याचा सेंटर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, C2 म्हणणार आहोत. C2 हा सेकंड कर्व सरफेसचा सेंटर आणि त्याची करस्पॉन्डिंग जी रेडियस असेल इकडच्या बाजूची त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, R2. R1 आर द रेडिया ऑफ कर्वेचर्स ऑफ द फर्स्ट अँड सेकंड कर्व सरफेस असं तुम्ही म्हणू शकता. आता पी हा या लेन्सचा काय ऑप्टिकल सेंटर आहे. पी हा काय त्याचा ऑप्टिकल सेंटर आहे. ऑप्टिकल सेंटर आणि सेंटर ऑफ कर्वेचर मधून जाणारी जी रेषा असते त्याला आपण काय म्हणतो, त्याचा प्रिन्सिपल ऍक्सिस असं म्हणतो. जे C1 C2 आणि हा प्रिन्सिपल ऍक्सिस यांच्यामधून जाणारी सरळ रेषा असते. म्हणजे हा जो असेल तो काय असेल, या लेन्सचा ऍक्सिस असेल. आता आपण असं कन्सिडर करूया की O हा एक पॉइंट ऑब्जेक्ट आहे आणि तो या लेन्स पासून म्हणजे P पासून U एवढ्या अंतरावरती ऍक्सिस वरती ठेवलेला आहे. कन्सिडर अ पॉइंट ऑब्जेक्ट which is placed on this principal axis at a distance u from point P. पण काय केलंय, या प्रिन्सिपल ऍक्सिस वरती O हा एक पॉइंट ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आणि तो P पासून U एवढ्या अंतरावरती आहे. आपल्याला काय करायचंय तर या पॉइंट ऑब्जेक्टची इमेज कुठं तयार होते ते अभ्यासायचं आहे, पाहायचं आहे. इमेज फॉर्मेशन स्टडी करण्यासाठी आपल्याला दोन रेजची गरज लागते. तर त्यातले दोन रेज आपल्याला माहिती असलेल्या पण रेज विचारात घेतोय. त्यातला पहिला रे जो आहे तो या ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा रे आहे असं कन्सिडर करायचा. जो रे ऑप्टिकल सेंटरमधून जातो लेन्सच्या त्याचं डेव्हिएशन होत नसतं. म्हणजे हा जो रे आहे तो असाच सरळ पुढे जाईल या प्रिन्सिपल ऍक्सिस वरून, त्याचं कुठलंही डेव्हिएशन होणार नाही. लक्षात ठेवायचं, या प्रिन्सिपल पी हा जो पॉइंट आहे त्याचा ऑप्टिकल सेंटर म्हणतो. या ऑप्टिकल सेंटरमधून रे कसाही जाऊ द्या त्याचं डेव्हिएशन होणार नाही, तो सरळ रेषेत जातो. बाकीच्या ठिकाणी मात्र त्याचं काय होतं, डेव्हिएशन होतं. आता सेकंड रे कन्सिडर करूया. दुसरा रे OA हा रे कन्सिडर केला
तो या ठिकाणी आल्यानंतर इथं काय होतंय, माध्यम चेंज होते. आपण असं कन्सिडर करूया, हा जो लेन्स आहे त्याचं जे मटेरियल आहे त्याची ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन असं म्हणूया. आणि हा जो लेन्स आहे तो एअरमध्ये आहे असं, त्याचं सराउंडिंग मीडियम जे आहे लेन्सचं ते एन असं म्हणूया. म्हणजे let n be the absolute refractive index of this material of lens and surrounding medium of this lens which is say air. So its refractive index it is equal to 1. एअर ची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असते, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1. हे जे बाजूचं मीडियम जे आहे ते काय आहे, एअर आहे असं समजू. म्हणजे त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असणार आहे, 1 असणार आहे. आणि या लेन्सचं जे मटेरियल आहे त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण काय म्हणले, एन असे म्हणले. आता या ठिकाणी आल्यानंतर इथं काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. आणि हे रिफ्रॅक्शन कसं असेल, रेअरर टू डेन्सर मीडियम. मग या ठिकाणी हा जो लेन्स आहे तो काय करणार आहे, हा जो रे आहे तो थोडासा इकडच्या बाजूला बेंड होईल. तो बी या ठिकाणी आल्यानंतर काय होणार आहे, त्याचं पुन्हा एकदा रिफ्रॅक्शन घडणार आहे. पुन्हा तो इकडच्या बाजूला वळेल आणि तो या ठिकाणी या प्रिन्सिपल ऍक्सिसला आय या ठिकाणी कट करेल. त्या ठिकाणी त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल. या ऍक्सिस वरून आलेला रे ओपी आणि बाजूचा जो रे आहे ओए हे रिफ्रॅक्शन झाल्यानंतर आय या ठिकाणी एकमेकांना मिळतात. आणि असं असल्यानंतर ज्या ठिकाणी हे दोन रेज एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्या ठिकाणी या ओ या ऑब्जेक्टची इमेज फॉर्म होते आय या ठिकाणी. जे आय ही काय असेल, फायनल इमेज असेल. आणि हे इमेज डिस्टन्स जे असेल ते किती असेल, बी एवढा असेल असं सपोज करूया. आता इथं पहा, या ठिकाणी दोनदा रिफ्रॅक्शन घडत आहे. पहिला कर्व सरफेस त्या ठिकाणी आपण ए पॉइंट घेतलेला आहे आणि ए पॉइंटच्या ठिकाणचं रिफ्रॅक्शन. नंतर पुन्हा हा रे पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा याचं काय होते, रिफ्रॅक्शन घडतंय. इथं दुसरा सेकंड कर्व सरफेस आहे. दुसऱ्या कर्व सरफेसच्या ठिकाणी म्हणजे बी या ठिकाणी काय होतं, सेकंड रिफ्रॅक्शन घडतं. आता आपण थोडा वेळ असं सपोज करायचं, सपोज दिस सेकंड कर्व सरफेस इज अब्सेंट, दुसरा कर्व सरफेस तिथं नाही असं मानलं. म्हणजे या बाजूला पहिलं मीडियम असेल आणि इकडच्या सगळ्यात पूर्ण बाजूला काय आहे, या लेन्सच मीडियम आहे असं मानलं आपण. म्हणजे हा सेकंड कर्व सरफेस जो आहे तो अब्सेंट आहे. इकडे सगळीकडे काय आहे, एन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणारा मीडियम आहे असं मानलं. म्हणजेच या ठिकाणी आपण रिफ्रॅक्शन ॲट सिंगल कर्व सरफेस हे जे रिलेशन आहे ते आपण इथं यूज करू शकतो. असं जर असतं तर या ठिकाणी या रेचं बेंडिंग झालेलं नसतं. हा रे असाच सरळ पुढे चालत आला असता आणि तो कुठं मिळाला असता, प्रिन्सिपल ऍक्सिसला I1 या ठिकाणी मिळाला असता. आणि मग हा जो पॉइंट ऑब्जेक्ट ओ आहे त्याची इमेज कुठं I1 या ठिकाणी फॉर्म झाली असते. पण इथं काय झालं, पुन्हा मीडियम चेंज झाल्यामुळं पुन्हा त्याचं बेंडिंग झालं आणि फायनल रे आय या ठिकाणी आलेला आहे. जर नसतं तर तो कुणाला असता, I1 या ठिकाणी. लक्षात आहे, त्या रिफ्रॅक्शन मध्ये पहिल्या रिफ्रॅक्शन मध्ये काय आहे, V1 हे इमेज डिस्टन्स असेल आणि U हे काय असेल, ऑब्जेक्ट डिस्टन्स. तर असं झाल्यानंतर काय होतं, दुसऱ्यांदा रिफ्रॅक्शन करताना ही जी इंटरमिडिएट इमेज आहे I1 ती काय होते, दुसऱ्या रिफ्रॅक्शनसाठी व्हर्च्युअल ऑब्जेक्ट म्हणून काम करते, आभासी ऑब्जेक्ट म्हणून काम करते. इथलं जे रिफ्रॅक्शन घडतं त्याच्यासाठी काय आहे, हा ऑब्जेक्ट आहे पण तो व्हर्च्युअल ऑब्जेक्ट असेल आणि त्याची इमेज आई या ठिकाणी तयार होत असेल. लक्षात. मग दुसऱ्या रिफ्रॅक्शनसाठी काय होतं, हे I1 हे ऑब्जेक्ट म्हणून काम करते आणि त्याची इमेज आई या ठिकाणी फॉर्म होते. जे दुसऱ्या रिफ्रॅक्शनसाठी V1 हे काय असेल, ऑब्जेक्ट डिस्टन्स असेल, तर V हे काय असेल, इमेज डिस्टन्स असेल. आता आपण एक एक रिफ्रॅक्शन त्याचा विचार करूया. ॲट पॉइंट ए या पॉइंटच्या ठिकाणी जे पहिलं रिफ्रॅक्शन घडताना काय होतं बघा, तर फर्स्ट मीडियम जे आहे ते काय आहे, एअर आहे. म्हणजे त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल,
1 असेल, म्हणजेच N1 इज इक्वल टू 1 असेल. त्याच्यानंतर N2 ची किंमत काय असेल? N2 म्हणजे सेकंड मीडियम म्हणजे हा लेन्स मीडियम, त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल? N असेल. त्याचबरोबर हा जो पहिला कर्व सरफेस आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर R1 असेल, म्हणजेच R इज इक्वल टू काय घ्यावं लागेल? R1 घ्यावं लागेल. त्याचबरोबर U म्हणजे काय असेल? ऑब्जेक्ट डिस्टन्स हे U एवढंच असेल आणि इमेज डिस्टन्स V बरोबर काय असेल? V1 असेल. पुटिंग दीज व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन वी गेट व्हॉट वी गेट? N2 ची किंमत N मायनस N1 ची किंमत 1 अपॉन R ची किंमत R1 इज इक्वल टू, इथं काय N2 अपॉन V, N2 काय आहे? N अपॉन V म्हणजे काय असेल इथं? V1 मायनस N1 अपॉन U, N1 काय आहे? 1 अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स U. या पद्धतीने तुम्हाला हे इक्वेशन मिळेल. या इक्वेशन मध्ये हे जर या किमती जर यूज केल्या आपण तर आपल्याला या पद्धतीने इक्वेशन मिळेल. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ठीक आहे. आता याच्यानंतर दुसरा पॉइंट त्याचा विचार करूया. दुसऱ्या पॉइंटच्या ठिकाणी विचार करूया, म्हणजे बी या ठिकाणी विचार करूया. ऍट पॉइंट बी या ठिकाणी काय काय असेल बघा. इथं दुसरं जे रिफ्रॅक्शन घडतं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे तो व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहे. I1 हा काय असेल? ऑब्जेक्ट असेल बा. आणि इकडं पहिलं मीडियम जे आहे ते काय असेल? N, म्हणजे पहिल्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N असेल आणि दुसरं मीडियम जे आहे सेकंड मीडियम आहे त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 असेल, म्हणजे सराउंडिंग मीडियम काय आहे? एअर आहे. ठीक आहे. ऍट पॉइंट बी या ठिकाणचं जे रिफ्रॅक्शन घडतं त्यासाठी N2 इज इक्वल टू सेकंड मीडियम काय आहे? एअर, म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1. N1 पहिलं मीडियम त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल? N असेल. त्याच्यानंतर R रेडियस ऑफ कर्वेचर. आता याच्यासाठी जो कर्व सरफेस असेल तो या पद्धतीने असेल आणि त्याचा सेंटर जो आहे तो इकडे आहे. त्याची रेडियस ऑफ कर्वेचर काय असेल? R2 असेल, म्हणजे R ची किंमत इथं काय घ्यावी लागेल? R2 घ्यावी लागेल. त्याचबरोबर ऑब्जेक्ट डिस्टन्स U या ठिकाणी ऑब्जेक्ट असेल तो व्हर्च्युअल ऑब्जेक्ट असेल आणि तो काय आहे? I1, त्याचा डिस्टन्स आहे ते V1 आणि इमेज डिस्टन्स V त्याची किंमत किती असेल? I या ठिकाणची इमेज आहे त्याची इमेज डिस्टन्स V एवढीच घ्यावी. आता ह्या सगळ्या किमती पुन्हा ह्या पहिल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. पहिल्या म्हणण्यापेक्षा हे जे कर्व सरफेस साठीचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. N2 म्हणजे काय आहे? 1 मायनस N अपॉन इथे काय असेल? R2 इज इक्वल टू 1 अपॉन इमेज V मायनस N1 म्हणजे इथे काय असेल? N अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स V1. आता याला थोडंसं रिअरेंज करूया. याची किंमत आपण काय करूया? इथं N-1 काढूया, म्हणजे इथं काय आपल्याला असं लिहिता येईल इज इक्वल टू मायनस N-1. यातनं निगेटिव्ह साईन कॉमन काढलं तर आपल्याला हे काय मिळेल? हे N इकडे अगोदर जाईल आणि 1 इकडे येईल. या निगेटिव्ह साईन आतमध्ये कुठलं तर आहे तेच टर्म मला मिळते का ते पाहिजे. मायनस N-1 अपॉन R2 इज इक्वल टू 1 अपॉन V मायनस 1 अपॉन N अपॉन V1. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. इक्वेशन 1 आणि 2 याचं ऍडिशन करायचं. ऍडिंग इक्वेशन 1 and 2, 1 आणि 2 ही जे दोन इक्वेशन आहेत त्याची बेरीज करा. काय मिळेल आपल्याला? N-1 अपॉन R1 मायनस, आता इथं प्लस करायचं आहे पण हे निगेटिव्ह साईन जे आहे ते इथे घेतलं आपण, तर इथं काय होईल बघा? मायनस N-1 अपॉन R2 इज इक्वल टू 1 अपॉन
n upon v1 minus 1 upon u plus 1 upon v minus इथे काय असेल n upon v1. आता याच्यामध्ये हे n upon v1 आणि हे प्लस n upon v1 एकमेकांना काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. आता या ठिकाणी दोन्ही टर्म मध्ये n मायनस 1 आहे ते कॉमन काढलं तर काय राहील बघा, n मायनस 1 इंटू सेकंड ब्रॅकेट 1 अपॉन r1 मायनस 1 अपॉन r2 इज इक्वल टू काय असेल, हे मायनस 1 अपॉन यू नंतर घेऊया आणि प्लस जी टर्म आहे ती अगोदर घेऊया, म्हणजे 1 अपॉन v मायनस 1 अपॉन u. आता हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये आपण काय याला नंबर देऊया, याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. काही नॉन व्हॅल्यूज असतात v आणि u च्या, त्या याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. त्यातल्या आपल्याला माहित असणारी अशी व्हॅल्यू आहे, जर ऑब्जेक्ट हा इन्फायनाइट डिस्टन्स वरती असेल तर सगळे रेज कुठे एकत्र येतात, त्याची इमेज कुठे फॉर्म होते, फोकल पॉइंट वरती तयार होते. म्हणजे जर काय असेल बघा, इफ u इज इक्वल टू इन्फिनिटी, जर ऑब्जेक्ट हा अनंत अंतरावरती असेल, इन्फायनाइट डिस्टन्स वरती असेल, तर काय होतं, देन v इज इक्वल टू f, म्हणजे इमेज जी आहे ती फोकल पॉइंट वरती तयार होते. या जर तुम्ही याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या तर हे इक्वेशन काय मिळेल, n मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन r1 मायनस 1 अपॉन r2 इज इक्वल टू 1 अपॉन f मायनस इथं 1 अपॉन इन्फिनिटी, म्हणजे काय झालं, 0 झालं. कुठल्याही संख्येला काय केलं, इन्फिनिटीनं डिवाइड केलं तर त्याचं उत्तर काय येतं, 0 येतं. म्हटल्यानंतर या किमती या इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळतं. हेच आपण तर रिअरेंज करून काय करूया, पुन्हा लिहूया. इक्वेशन असं लिहूया आपण, 1 अपॉन f इज इक्वल टू n मायनस 1 इंटू सेकंड ब्रॅकेट 1 अपॉन r1 मायनस 1 अपॉन r2 दिस ब्रॅकेट कंप्लीट. ही जे इक्वेशन आहे इक्वेशन 4 म्हणूया. दिस 4 इक्वेशन इट इज कॉल्ड लेन्स मेकर्स इक्वेशन. इक्वेशन 4 जे आहे त्याला काय म्हटलं जातं, लेन्स मेकर्स इक्वेशन असं म्हटलं जातं. या इक्वेशनचा काय केला जातो, चष्मे बनवण्यासाठी वापर केला जातो. या इक्वेशन वरून काय केलं जातं, फोकल लेंथ आपण काढतो त्याची. म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर फोकल लेंथचा लेन्स जर बनवायचा असेल तर त्यासाठी हे 3 घटक आपल्याला विचारात घ्यावे लागतात. एल म्हणजे त्या मटेरियलची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, R1 म्हणजे पहिला कर्व सरफेस त्याची रेडियस, दुसरा कर्व सरफेस त्याची रेडियस ऑफ कर्वेचर. मग याच्या या एवढ्या 3 व्हॅल्यू वरती त्याची फोकल लेंथ ठरत असते. पर्टिक्युलर डोळ्यासाठी पर्टिक्युलर फोकल लेंथचा जर लेन्स बनवायचा असेल तर त्यासाठी हे इक्वेशन वापरावं लागणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण काय करूया, ही जी 2 इक्वेशन आहे ही 2 इक्वेशन कंपेअर करूया. कंपेअर इक्वेशन 3 and 4 फ्रॉम इक्वेशन 3 and 4 3 आणि 4 ची तुलना करा. काय मिळेल बघा, ही टर्म आहे तशीच आहे, फक्त 1 अपॉन f च्या ऐवजी काय घेतलेलं आहे इथं 1 अपॉन v मायनस 1 अपॉन u. ही जर 2 इक्वेशन कंपेअर केली तर आपल्याला असं घेता येईल 1 अपॉन f इज इक्वल टू 1 अपॉन v मायनस 1 अपॉन u. हे जे इक्वेशन आहे त्याला आपण इक्वेशन नंबर 5 म्हणूया. दिस 5th इक्वेशन इट इज कॉल्ड लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युला काय म्हणायचंय, लेन्स फॉर्म्युला म्हणायचं. ठीक आहे. याला लेन्स मेकर्स इक्वेशन, याला 4 नंबरला लेन्स मेकर्स
इक्वेशन, आणि हे काय आहे, लेन्स फॉर्म्युला आहे. तर या पद्धतीनं आपण लेन्स मेकर्स इक्वेशन हे आर्टिकल पाहिलेलं आहे.